आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 मधून। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मध्यरात्री खलबतं। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये सुमारे 2 तास बैठक। अधिवेशनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। लोकसभा अध्यक्षपदासाठी आज सकाळी 11 वाजता मतदान। एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज। लोकसभा उपाध्यक्षपद इंडिया आघाडीला हवं। अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये न उतरण्यासाठी इंडिया आघाडीची अट। एनसीपी आणि टीएमसीच्या भूमिकेनंतर बैठकीत निर्णय। सूत्रांची माहिती। राहुल गांधींची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती। केसी वेणुगोपाल यांच्याकडून घोषणा। इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय। सह्याद्री अतिथीगृहावर उद्या संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम। सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना चहापानाचं निमंत्रण। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन। आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला लढायची आहे आणि जिंकायची देखील आहे। काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये वरिष्ठांच्या राज्यातील नेत्यांना सूचना। विधानसभेमध्ये काँग्रेसला कमीत कमी 84 जागा मिळाव्या। राज्यातील काँग्रेस नेत्यांचा दिल्लीमधील वरिष्ठांकडे प्रस्ताव। महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करून जागा वाटपाचा पुढचा निर्णय होणार। राहुल गांधींच्या सोबत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। जातीय जनगणना आणि निवडणुकीतील रणनीतीबाबत देखील चर्चा। काँग्रेस बैठकीनंतर नाना पटोले यांची प्रतिक्रिया। वर्षा गायकवाडांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर कायम ठेवावं, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी। तर काँग्रेस पदाधिकारी मल्लिकार्जुन खरगे यांना देखील विनंती करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारकीची शपथ घेत असताना संविधान दाखवून राहुल गांधी यांच्याकडून बालिशपणा। भाजपचे नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल। पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर 144 हॉटेल्सवर कारवाई। अनधिकृत बांधकाम केल्यानं 21 जणांवर गुन्हे दाखल। संजय राऊतांकडे माहिती असेल तर पोलिसांनी ती ताबडतोब घ्यावी। ड्रग्जचा पैसा निवडणुकीमध्ये वापरल्याचा राऊतांच्या आरोपांवर मुनगंटीवार यांचं खोचक उत्तर। संजय राऊत कुठलाही संदर्भ कुठेही जोडतात। ड्रग्ज कुठून येतात त्याच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा तपासातून प्रयत्न। राऊतांच्या ड्रग्जच्या पैशाच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। ड्रग्ज माफियांवरून राऊतांचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न। ड्रग्ज माफियांना मदत करणाऱ्या मित्रांचा रस्ता विक्रोळे आणि भांडूपच्या दिशेने जातो याचे पुरावे देखील सरकारला देणार। आशिष शेलार यांचा इशारा। कराडमध्ये भाजपच्या अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का। मलकापूर पालिकेतील 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। उद्धव ठाकरे ओवेसींचा निषेध करतात की स्वागत हे स्पष्ट करावं। ओवेसींच्या जय पॅलेस्टाईनच्या नाऱ्यावरून आशिष शेलार यांचं ठाकरेंना आवाहन। घाटकोपर दुर्घटना प्रकरणामध्ये आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांचं निलंबन। प्रशासकीय प्रक्रियेमध्ये गलथानपणा केल्यानं कारवाई। पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी न घेताच होर्डिंग उभारण्यासाठी परस्पर परवानगी दिल्याचा आरोप। येवलावाल्यापेक्षा बेकार शेरोशायरी आपल्याला येते। काही जण मराठा नेत्यांच्या शायरीपुढे टिकणार देखील नाहीत। मनोज जरांगे पाटलांची छगन भुजबळांवर टीका। आता फसवलं तर पुन्हा एकदा मुंबईला जाऊ। मागील वेळेस त्यांचं ऐकलं म्हणून डाग लावण्यात आला। आता समाज सांगेल तेव्हाच मुंबईतून मागे येणार। जरांगेंचा पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा इशारा। मराठा आरक्षणावरून दिलेल्या आश्वासनावरून पलटी मारल्यास सरकार पलटी करणार। आंतरवली सराटीमधून मनोज जरांगेंचा थेट इशारा। टांगा अस्तित्वातच नाही तर कुठे उलटा करणार। जनता अरेतोरे आणि एकेरी बोलणाऱ्याचा माज उतरवते। जरांगेंनी भुजबळांवर केलेल्या टीकेवरून लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। जरांगे स्क्रूट ढिले झाल्यासारखे वागताय। वडिलांच्या वयाच्या भुजबळांना जरांगे एकेरी भाषेत बोलतात। जरांगेंच्या भुजबळांवरील टीकेला नवनाथ वाघमारेंचं प्रत्युत्तर। ओबीसी नेते लक्ष्मण हाके अभिवादन दौरा करणार। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोहरादेवी, गोपीनाथगड, भगवानगडावर देखील जाणार। सूर्यकांता पाटलांचं अभिनंदन, मात्र त्यांना उशिरा शहाणपण सुचलं। शरद पवार गटातील प्रवेशावरून ठाकरे गटाचे माजी खासदार सुभाष वानखडे यांचा टोला। निलेश लंकेंनी घेतली इंग्रजीमधून खासदारकीची शपथ। निवडणुकीच्या वेळीच ठरवलं जेव्हा संसदेत जाईन तेव्हा पहिलं भाषण इंग्रजीमधूनच करेन। सुजय विखे पाटलांच्या आव्हानाला निलेश लंकेंचं इंग्रजीतून शपथ घेत उत्तर। बेस्टसाठी आदित्य ठाकरे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र। एमएमआरडीएला आर्थिक सहाय्य मग बेस्टला का नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल। तसंच महापालिकेनं बेस्टला आर्थिक मदत करण्याचं आश्वासन पूर्ण करण्याचं देखील आवाहन। बेस्टच्या मोकळ्या जागा विकण्याचा निर्णय घेतला। जाहिरातदारांना 50% सूट दिली आहे। बेस्ट वाचली पाहिजे याच भूमिकेत राज्य सरकार। आदित्य ठाकरेंनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, आशिष शेलार यांचा पलटवार। आदूबाळानं टिवटिव बंद करून थोडा अभ्यास करावा। बेस्ट डेपोचं भूखंड कुणी लाटले,
शीतल म्हात्रेंचा ट्विट करत आदित्य ठाकरेंना सवाल। नवीन खासदार गप्पा मारतोय, जिल्ह्याचा विकास करणार, बँकेचे किती खाल्ले ती आधी जिल्ह्यातल्या लोकांना सांगा। गोपीचंद पडळकरांची सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटलांवर टीका। अजित पवार नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेणार, नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकारनं उचललेल्या पावलाचं कौतुक। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष म्हणतात 100 जागा लढू, 100 जागांवर सगळेच लढले तर सर्वांना वेगळं लढावं लागेल। 55 जागांवर आम्ही समाधानी नाहीत, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीनं मला आवर घातला पाहिजे असं वाटत असेल तर सगळ्यांनाच लगाम हवा। भाजपनं प्रवीण दरेकर आणि शिंदे गटानं संजय शिरसाट यांना देखील आवर घालावा, अमोल मिटकरींचं वक्तव्य। समरजित घाटगे यांच्या पत्नीची 20 लाखांची फसवणूक, घाटगे यांच्या पत्नीला न्याय मिळवून देऊ शकत नाहीत, मग कागलच्या जनतेला कसा काय न्याय देणार? अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष शीतल फराटके यांचा सवाल। पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या मनोरमा नेत्रालयाचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। मनोरमा नेत्रालय मुलुंड इथल्या मदन मोहन मालवीय मार्ग इथं स्थित। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मोरपिसावर शाहू महाराजांचे चित्र रेखाटलं। चित्रकार डॉक्टर संदीप दाकवे यांच्याकडून छत्रपती शाहू महाराजांना अनोखं अभिवादन। सातारामध्ये पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे ओसंडून वाहू लागले। दुधाळ धबधबा आणि ओझरडे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। मुक्ताईनगरसाठी तापी नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या मागणीला आता मंजुरी, लवकरच निविदा निघणार। मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांची माहिती। गोंदियामध्ये ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून 3 दिवस बंद राहणार। ग्रामपंचायत कर्मचारी युनियन आपल्या विविध मागण्यांसाठी बंद पुकारणार। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये भाजपकडून 25 जून हा दिवस आणीबाणी निषेध दिवस साजरा केला। 25 जून 1975ला लावलेल्या आणीबाणीचा भाजपकडून निषेध व्यक्त। मुंबईतील धरण क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून तुरळक पाऊस। धरण क्षेत्रामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम। मुंबईसाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरू। स्थानिक वातावरणातील बदलांमुळे ढगफुटीच्या घटनांमध्ये वाढ, अनेक ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊस, हवामान तज्ज्ञांचं निरीक्षण। पावसानं पाठ फिरवल्यानं पुणे जिल्ह्यातील धरणांनी देखील आता तळ गाठला। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पामध्ये केवळ 3.58 टीएमसी पाणीसाठा। नाशिकमधील इगतपुरी तालुक्यामध्ये पावसानं पाठ फिरवली। जून महिना संपत आला तरी देखील कडाक्याचं ऊन, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मुसळधार पाऊस, पहिल्याच पावसामध्ये रस्ता वाहून गेला। रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ता तयार करण्याचं कामावर प्रश्नचिन्ह। परळ रेल्वे स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्ट्यांवर रेल्वेची कारवाई। ऐन पावसाळ्यामध्ये अनेक कुटुंब घराच्या बाहेर, कोणतीही कल्पना न देता झोपडपट्ट्या तोडल्याचा नागरिकांचा आरोप। रत्नागिरीच्या खेडमधील धोकादायक इमारती कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल। महाड नाका परिसरामध्ये ही इमारत कोसळली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नंदुरबार शहरामध्ये 37 धोकादायक इमारतींना पाडण्यासाठी पालिकेकडून नोटीस, कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी।